सांगलीच्या जतमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या सभेवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी फोनद्वारे जनतेला संबोधित केलं। सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते। हा साहेब लोक आहेत, 2-3 हजार लोक पुढे आमची सभा सुरू होती, तुमचा फोन आलाय। चला सर्वांना माझा नमस्कार। आपल्याला कल्पना आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर आरळी हे आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। डॉक्टर आरळींनी आपल्या जतमध्ये गेले अनेक वर्ष रुग्णसेवा केली आहे आणि सर्वांशी अतिशय जवळचे संबंध असलेले, एक स्वच्छ प्रतिमा असलेले, शिकले सवरलेले असे डॉक्टर आरळीजी हे जर आपले आमदार गोपीचंदजी यांच्यासोबत नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डबल इंजिनचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणे खूप चांगलं काम तिकडे होऊ शकेल आणि मी देखील पूर्ण मदत करून आपल्या शहराला चांगलं करण्याकरता जे जे काही लागेल ते निश्चितपणे करेल हा आपल्याला विश्वास देतो। आपण सगळ्यांनी 2 तारखेला डॉक्टर आरळी यांच्या कमळाची बटन दाबावी अशी आपल्याला विनंती। पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असं कोर्टानं म्हटलंय। नगरपालिका नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसारच होणार असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। निकालांना प्रकरणाच्या अंतिम निर्णयाशी बांधील राहावं लागेल असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये आता पुढची सुनावणी होणार आहे। जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय, मात्र निवडणुकीचा निकाल अंतिम निर्णयाला बांधील असेल असं सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान नमूद केलंय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झालाय। या संदर्भातली पुढील सुनावणी 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे। सुप्रीम कोर्ट काय म्हणालं? राज्यातील सर्व महापालिका निवडणुका जाहीर करा, सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले। नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाला कोणतीही स्थगिती नाही। केवळ 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींमध्ये जिथे 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे तिथल्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहतील। जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडली नसलेल्या ठिकाणच्या निवडणुका जाहीर करा। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा पाळून निवडणुका जाहीर करण्याची आयोगाला मुभा आहे। पुढील सुनावणी 3 न्यायाधीशांच्या समोर 21 जानेवारी 2026 ला होणार आहे।